परी. अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. व्यूअर्स, कैसे हो सगळी? उम्मीद करताय बेस असाल. अल्लाह सगळ्यांना बेस ठेव, अमनो अमानला ठेव. मी पण बेस आहे अल्हम्दुलिल्लाह. अल्लाहचा फजलो करम आहे, तुमच्या सगळ्यांची दुआ आहे. अल्लाह सगळ्यांना या पावसाची बोलतो ना, म्हणजे इतका 14 तारखेला जोरात पाऊस पडला होता, त्यांनी मोग खेळला पाणी जमा दिला आणि चिखलून आहे आणि मोग ठिकाणी असा म्हणजे नुकसानात झाले. पण मोग सारे आपल्या मोहल्ल्यात जी आहात, खेडतो मोहल्लो आहे, खेड गाव आहे पुरा, सगळ्यातल्यान जी जवान पोरांची टीम आहे आणि त्यातल्यान उमरदराज माणसं पण आहेत, ते काय लोकांनी मोग मदत केले. कुणाच्या घरात पाणी घुसलं आहे, कोण काय यायला, काय बकऱ्या इकडे तिकडे दिली आहेत. म्हणजे हर एकाचे म्हणजे इन्सान आणि जानवर सगळ्यांची हिफाजत करण्याची कोशिश केली आणि मेहनत केली. पण अल्लाहशी ही दुआ करा की पाऊस ऐसा पडो की आम्हाला जहमत ना हो, यानी नुकसान ना हो, जानी माली नुकसान से अल्लाह आम्हाला बचो. आमीन आमीन या रब्बुल आलमीन. अल्लाह आमची दुआ कबूल कर. और माझा हीच बोलना आहे की अल्लाहने आम्हाला इतका खूबसूरत कोकण दिला नाही, त्याची हिफाजत आमच्या सगळ्यांना केली पाहिजे. आज माझा दिलो दिमाग ही बोलते, म्हणजे हमेशाच बोलते, पण आज मला ऐसा वाटलं की आज मी तुला बोलू की ही जी पौधे आहेत, हर एकाने हर माणसाने कमीत कमी एक पौधो तरी लाव. एक पौधो, मग त्या पौद्याला पाणी टाकून, म्हणजे आता पावसाचं सीझन आहे की 3-4 महिने समजा तुम्हाला पाणी टाकायची गरज नाही आणि अल्हम्दुलिल्लाह ती जड एकदम मजबूत मातीत पकडेल. त्याच्यानंतर पाऊस गेल्याच्यानंतर त्याला एक तंबालू पण पाणी टाकलं ना रोजचा तरी त्याला काफी आहे. मग इंशाअल्लाह तो दरख्त बनेल. आणि दरख्त आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया कि एक दरख्त लगाना बहुत सवाब का काम है, यानी उससे परिंदे भी बैठते हैं, उस पर घोंसला बनाते हैं और राहगार जो गुज़रता है वो उस दरख्त के नीचे छाँव में खड़ा रहता है धूप में. अल्हम्दुलिल्लाह बहुत से फ़ायदे हैं. फल देता है, राहगीर जो होता है वो फल खाता है, म्हणजे सगळ्यांना फायदे आहेत, म्हणजे दुआ मिळते. अल्लाहला आपण राजी करतो. ते माझा हीच बोलणं आहे की हर एकाने एक दरख्त लावा. तर ही नको बोलू की आमच्याजवळ जागा नाही, झाडं लावूया, काही नाही. अरे तुमच्याजवळ नाही झाडं लावयाला आहात, ते खते तरी ऐसा डोनेट करा. खते तरी रोडाच्या साईडला ग्रामपंचायतला मिला खते, पण आपल्या तरफची ताऊन करा, जाऊन एखाद झाड खते लावयाचं, काय करायचं. मोठे स्कीम आहेत, ते मदत करा. कारण आपला एन्व्हायरमेंट जी आहे, आपला सराउंडिंग जी आहे, ही हमेशा तरोताजा आणि ग्रीनरी याने हराभरा राहिला पाहिजे. आणि ही झाडाच ते हात आपल्याला ऑक्सिजन देतात. मोठे फायदे आहेत झाडांचे अल्हम्दुलिल्लाह. ते माझ्यासोबत सगळ्यांनी दुआ करा आणि आमीन बोला. अल्लाह ताला जे आपले मरहूम हात जे पण इंतकाल झाले आहेत त्या सगळ्यांची मगफिरत फरमावून. अल्लाह ताला सगळ्यांना जन्नतुल फिरदौसला आला से आला मकाम अता फरमावून और के कब्रों को मुनव्वर कर, अल्लाह बात कर. काय पाऊस पडतंय, मग वारं लागतंय, त्याने माझी छत्री उडाली, बघून पकड्या वापली होती, काही बात नाही. मी माझी हीच कोशिश आहे की पॉझिटिव्ह थिंग्स सगळ्यांना दाखवा आणि पॉझिटिव्ह थिंकिंग माणसाने करावी.
मेल मिलाव आपल्या कोकणात असवा, सगळ्यांनी एक सोबत रेवा, सगळ्या जातीची माणसाची पण हर धर्माची सगळ्यांनी मिळून जुळून रेवा. माणुसकी ही मोठी बात आहे, मोठा म्हणजे दर्जा आहे माणुसकीचा. एक दुसऱ्याला समजा, एक दुसऱ्याला दुखवू नको, एक दुसऱ्याच्या सोबत देत द्या. अल्हम्दुलिल्लाह, इन्शाअल्लाह अल्लाह ताला सगळ्यांना हिदायत देत आणि अल्लाह हिदायत देणार होय. अल्लाह ताला नौजवान जे आहेत आपले त्यांची हिदायत देव, त्यांची हिफाजत करो. कारण नौजवान जे आहेत ते तसे एक दूध तो उभा असते ना, सगळीच नसतात तशी. अल्लाह ताला कुणाला मस्त बनवते पोरं, पण जी पण हात सगळ्यांची हिफाजत करू. आणि आपल्या जी सराउंडिंगला, आपल्या एन्व्हायरमेंटला मोठी माणसं असतात ज्यांची वय मोठी आहे, आणि जे पण आहात 50चे पण असतील, 40चे पण असतील, तर त्यांनी नौजवानावरती लक्ष द्यावा, त्यांची बेस रेवा, त्यांचे म्हणजे एक पॉझिटिव्ह रोल निभवा. असा बिहेवियर आपला आहे ना, मस्त बिहेवियर असला पाहिजे. उम्मीद करताय माझी बात समजत असाल तुम्ही. काय आहे, तुम्ही जितका बेस कराल तितका तुम्हाला पण बेस मिळेल. गिव रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. आणि अल्लाह ताला आमच्या सगळ्यांना नरम दिल आणि रागवाला आहे ना, गुस्स्यावाला माणूस नाही बनव. अल्लाह सगळ्यांना बेस्ट ठेव. अल्लाह हमारे आंगन में खुशियाँ लाए, ऐसी हमको दुआ करनी चाहिए. और मैं करता हूँ अल्हम्दुलिल्लाह. तमाम हमारे मुल्क क्या हमारी जो दुनिया है, सारी दुनिया के लोगों के लिए मेरी दुआ है कि हमारे आंगन में खुशियाँ आए, हमारे घर में खुशियाँ आए, खैर व बरकत आए, रोज़ी रिज़्क़ आए, और हमको मेहनत करने वाला बनाए. अल्हम्दुलिल्लाह हलाल हराम में फ़र्क अल्लाह दे, हमारे को हिदायत दे हम लोगों को कि हम उसके ऊपर रहे कि हलाल खाएं, हराम से बचें. अल्हम्दुलिल्लाह. और सबसे बड़ी बात यह है कि हमारे जो बुज़ुर्ग होते हैं, बुज़ुर्ग हमारे माँ बाप हैं, हमारे चचा हैं, जो भी हैं हमारे रिश्ते में भी, उन सब के ऊपर हमारी निगाह होनी चाहिए. हमारा ध्यान होना चाहिए. उनकी बुजुर्गी में हम नहीं ध्यान देंगे तो कौन ध्यान देगा. और जैसे हमको हमारे माँ बाप ने बचपन से जो पाल पोस कर बड़ा किया है, उसी तरीके से जैसे वो ज़ईफ़ होते हैं तो वो एक बचपना का रोल आ जाता है. यानी जैसे हमको उन्होंने संभाले वैसे हमने भी उनको संभालना चाहिए. तो अल्लाह ताला सबको ये हिदायत दे कि अपने माँ बाप पे तवज्जो करें. कमाना धमाना तो हमेशा लगा रहेगा, लेकिन जो वक्त है, हमारे बुज़ुर्ग हैं वो हाथ से निकल गए तो वो जो नेकी कमाने का मौका है वो हाथ से चला जाएगा. तो ये मेरा मैसेज सारी दुनिया के लिए है. अल्लाह सबको नेक तौफीक देने की हिदायत दे. आपल्या कोकणात अल्हम्दुलिल्लाह इतकी जमातात आणि बेस काम करतात की गरिबांची पण मदत करतात. आणि सगळे आहे आता त्यातला फर्स्ट क्लास लोकांना ते काही गरज नाही आहे अल्हम्दुलिल्लाह. पण जो मीडियम क्लास आहे आणि लोअर क्लास आहे, यानी मीडियम क्लास जो असते, मिडल क्लास, ते कमवतात, बेस खातात पितात. पण ऐसो एक वखत येते की जेव्हा तो मजबूर असते, याने तो करते जितका त्याची हिंमत आहे. पण अखेरला काय की जेव्हा म्हणजे घरात त्याला कोण बिमार पडला, काही झाला आणि एक क्रिटिकल केस होते, त्यातला त्याला पैशाची गरज असते. ते माणसं काय करतात, मोस्टली शादी बिहातला बराबर जातात, बरोबर. पण कोण बिमार असला ना की त्याला व्हिजिट नाही, हेही ते गलत आहे ना. त्याला व्हिजिट करा. आणि मी ही नाही बोलत आहे की त्याला काही पैसे देणं जरुरी आहे, पण तुम्ही त्याला व्हिजिट करा, हौसला अफजाई द्या, त्याला हिंमत द्या बिमारला. ते कैसा असते, दवा ते होईल आणि आपली दुआ पण, आणि आपले जे बोल आहेत पॉझिटिव्ह, त्याला बेस करतात, बेस करतात. अल्हम्दुलिल्लाह. ते उम्मीद करताय माझी बात समजत असेल. जर मी काही गलत बोलत असेल ते माफ करा. मी पण एक इंसान आहे की काही पण आपला बोलता यायचा नाही, काही पण एकात काही चुकी झाली असेल ते माफ करा. बाकी काय मोसम आहे बघा, माशा अल्लाह. मोसम काय बघा,
सुभान अल्लाह। ही जागा आहे दुत्रोल मंडणगड माशाअल्लाह मोप मस्त। आणि ही दापोली मंडणगडशी निघून ही रोड मुंबईला गेला, ही हायवे आहे। आणि मी इकडे हाय इन्शाअल्लाह पुढे पण तुला मोकळे दाखवीन की ही माझं एक मेसेज होतो की अल्लाह ताला सगळ्यांना बेस हिदायत दे, मला पण हिदायत दे। आणि माझ्या या बाजूला आमीन सगळ्यांनी लिखा, अल्लाहशी दुआ करा आणि अल्लाह ताला तुमचे सगळ्यांना बेस्ट ठेव, तुमच्या रोजी रिझकला बरकत देव, ही माझी दुआ आहे। मग मिळतं आहे मग अगल्या व्हिडिओतला। त्यावरच माझं छोटंसं मेसेज आहे की तुम्ही बघा, लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केला नसेल त्यांनी सगळ्यात पहिले सबस्क्राईब करा। ते मोप आसानीने मोप इजीली तुम्हाला माझे वीडियोस मिलते हैं। फिर कोकन की दुनिया से जुड़े रहिए। अल्लाह हाफिज़, शब खैर।